आता जे दोन क्वेश्चन दिले आपल्या आता ट्रायंगल ट्रिग्नोमेट्री स्टार्ट झाली साइन रूट कोसाइन रूट ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे ए प्लस किंवा ए स्क्वेअर बी स्क्वेअर हे कसले फॉर्म्युले सगळे कोसाईनमध्ये येतात. म्हणजे आपल्याला जे कन्व्हर्जन आहे ते कशामध्ये करायचं आहे, कॉस्टमध्ये करायचं थोडक्यात. म्हणजे आपल्याला क्वेश्चन कुठे द्यायचं ते कळालं. ओके. आता इथे आपल्याकडे 2ac दिलेलं आहे आणि इकडे आपल्याकडे साइन ऑफ दिलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आधीपासून एक रूल माहिती आहे, ए प्लस बी प्लस सी इक्वल किती असतो 180 डिग्री. तीन अँगलची सम किती असते 180 डिग्री. पण इथे आपल्याकडे ए मायनस बी आहे, याला प्लस करता येईल का? मग बाकीचे मायनस होते काय करायचं ते. सो 2ac साइन ऑफ ए प्लस बी प्लस सी मायनस साइन मी बाहेर घेणार म्हणजे मागे घेणार त्याला. मग इथे काय केलं आपण तर बीला ॲड केलं ना, काय केलं आपण बीला ॲड केलं. किंवा मी असं करू शकतो इथे मायनस बी होता तर तुम्ही काय करणार एकदा ॲड करणार एकदा सबट्रॅक्ट करणार. तुम्हाला काय केलं एकदा काय केलं ॲड केलं एकदा काय केलं सबट्रॅक्ट. मग जो ॲडिशन वाला होता तो पुढे लिहिला आणि जो सबट्रॅक्शन वाला होता त्याला मागे लिहिला. म्हणजे एवढा जो पार्ट आहे याची व्हॅल्यू किती झाली 180. किती झाली 180. सो इथे 2ac साइन ऑफ 180 मायनस 2b बरोबर आहे का. मायनस 2 मायनस बी मायनस बी देणार मायनस 2b आणि हा जो 2 आहे तो 180 ला पण देणार तो 2b ला पण देणार. सो इथे आपल्याकडे 2 2 कॅन्सल होणार किती देणार आहे 90. सो आपल्याकडे 2ac साइन ऑफ 90 मायनस बी आला का आला अँगल 90 मायनस बी किती असतो साइन 90 मायनस थिटा कॉस थिटा बरोबर आहे. सो इथे आहे 2ac कॉस बी आलं का बी कॉस मध्ये कन्वर्ट झालं का. मग कॉसचा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो आपण कोसाइन रूट काय 2ac इनटू b चा फॉर्म्युला म्हणजे काय आहे a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन 2ac बरोबर आहे. सो 2ac काय झाला कॅन्सल आहे का a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आहे का इथे बरोबर सेकंड ऑप्शन बरोबर आहे. तो थर्ड क्वेश्चन. आता AP GP आणि HP 11th ला होतं 10th ला AP होतं आणि 12th ला काय आपलं 11th ला काय आलं आपल्याला GP आणि HP पण होतं बरोबर आहे. सो आपल्याकडे त्यांनी आपला रेशो दिला आहे म्हणजे इथे दिलेला आपल्याला साइन ऑफ A हॅज टू साइन ऑफ B सॉरी C म्हणजे काय झाले साइन A अपॉन C रेशो आहे ना क्वेश्चन फॉर्म मध्ये लिहू शकतो आपण त्याला इज इक्वल टू इकडे आपल्याकडे दिलेलं साइन A मायनस B अपॉन साइन B मायनस C. जर आपल्याकडे असं रिलेशन जर असेल तर a स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर हे AP मध्ये असतील HP मध्ये असतील किंवा GP मध्ये असतील हे आपल्याला शोधायचं बरोबर आहे. इथे आपल्याकडे साइन A मायनस बी आणि साइन B मायनस सी याचा आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतोय. तर आपल्याकडे साइन A मायनस बीचा फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण पहिलेच बघितलं होतं राईट. सो काय फॉर्म्युला साइन A अपॉन साइन C इज इक्वल टू काय साइन A cos B माइनस cos A sin B अपॉन sin B cos C माइनस cos C sin B. मग आपल्याकडे साइन रूट पण आहे कोणता रूल आहे साइन रूट. काय साइन रूट साइन A upon sin A is equal to B upon sin B is equal to C upon sin B. येस. मग त्याच्यावर आपण एक व्हॅल्यू फाइंड करू शकतो. जर आपल्याकडे असं साइन रूल बघा साइन सॉरी A अपॉन sin A इज इक्वल टू B अपॉन sin B इज इक्वल टू C अपॉन sin C इज इक्वल टू काय असतो K. सो आपल्याकडे sin A ची व्हॅल्यू A अपॉन K घेऊ शकतो आपण. K ला इकडे पाठवतो साइन ला तिकडे पाठवतो A अपॉन K म्हणजे काय साइन आहे. सेम आपल्याकडे साइन B ची व्हॅल्यू काय असेल B अपॉन K साइन C ची व्हॅल्यू काय असेल C upon A
बरोबर आहे. मग इथे जेवढे साईन आहेत ते सगळे काय करणार आपण चेंज करून घेणार. बरोबर आहे. म्हणजे इथे साईन ए अपॉन ए काय आहे ए अपॉन के सी अपॉन के बरोबर आहे इज इक्वल टू किती येणार आहे ए अपॉन के कॉस बी मायनस बी अपॉन के कॉस ए अपॉन बी अपॉन के कॉस सी मायनस बी अपॉन के कॉस इथे बी होता इथे ए होता इथे बी आहे साइन बी कॉस सी कॉस बी साइन सी. ओके सो आपल्याकडे इथे काय असणार आहे सी अपॉन के कॉस बी. ओके बघा प्रत्येक टर्म मध्ये 1 अपॉन के आहे जसं इथे के काय होणार कॅन्सल तसं इथे 1 अपॉन के काय होणार कॅन्सल राईट कॉमन काढल्यानंतर उरतं काय आपल्या टर्म ए अपॉन सी इज इक्वल टू ए कॉस बी मायनस बी कॉस ए अपॉन बी कॉस सी मायनस सी कॉस बी. बरोबर आहे का येस. मग आपल्याकडे बघा इथे ही व्हॅल्यू इकडे ट्रान्सफर करेल ही व्हॅल्यू इकडे ट्रान्सफर करेल काय आपल्याकडे ए बी कॉस सी मायनस ए सी कॉस बी. बरोबर आहे. मी ए ने मल्टिप्लाय केले याला ए बी कॉस सी ए सी कॉस बी बरोबर आहे इज इक्वल टू इकडे काय येणार आहे ए सी कॉस बी मायनस बी सी कॉस ए. करेक्ट आहे. बघा इथे आपल्याकडे ए सी कॉस बी सेम आहे पण इकडे मायनस इकडे प्लस आहे. मग ह्या मायनसला तिकडे आणलं प्लस मग आपल्याकडे आणणार 2ac cos b आणि इकडचा मायनस इकडे आणलं तर प्लस म्हणजे इथे आपल्याकडे ab cos c मायनस bc cos a इज इक्वल टू 2ac cos b. कळलं काय केलंय ह्या इकडच्या टर्मला इकडे आहे ना ही सेम टर्म आहे प्लस आणि इकडचा मायनस इकडे आणला तो काय झाला इकडे प्लस. कळलंय. आता आपल्याकडे a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर ह्या टर्म कुठे येतात रे cos मध्ये आहे का सगळं आपल्याकडे cos c cos a cos b राईट. तिथे काय करणार आपण cos चे फॉर्म्युला अप्लाय करणार. सो आपल्याला इथे काय करणार आहे ab cos c चा फॉर्म्युला काय आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन 2ab प्लस bc इंटू b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन 2bc इज इक्वल टू 2ac इंटू काय आहे a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन 2ac. सो इथे आपल्याकडे ab कॅन्सल bc कॅन्सल 2ac का आला कॅन्सल. रिमेनिंग टर्म आपण सॉल्व करून घेऊ. सो रिमेनिंग टर्म काय असतील आपल्याकडे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन 2 प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इथलाही अपॉन काय करतो कॉमन घेऊ आणि बाकीचं रिमेनिंग इकडे असणार आहे a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. ओके सो बघा इथे आपल्याकडे कोणत्या टर्म कॅन्सल होतात a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर c स्क्वेअर c स्क्वेअर इकडे आपल्याकडे काय आहे b इंटू b काय आहे सॉरी b प्लस b स्क्वेअर 2b स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. सो 2 काय झाला कॅन्सल b स्क्वेअर मायनस काय झाला प्लस म्हणजे आपल्याकडे काय करणार आहे b स्क्वेअर प्लस किती होतो 2b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. हे कोणतं रिलेशन आहे hp चं आहे ab चं आहे का gp चं आहे ab चं आहे ab चं आहे काय असतं ab चं रिलेशन 2b is equal to a plus येस 2b is equal to a plus c. ओके सो हे कसं झालं आपल्याकडे ab गेलं. बरं लिहायची गरज आहे का पुढचे डायरेक्ट
हे 4 ऑप्शन्स. बघा आता आपल्याकडे जो क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यामध्ये अँगल सी ची व्हॅल्यू दिलेली आहे, बरोबर आहे. आणि आपल्याला ABC मधल्या व्हॅल्यू विचारलं आहे 1/a+c and +1/b+c ची व्हॅल्यू विचारली. सो काय करायचं आहे, सगळ्यात आपल्याला C60 दिला त्याच्यामुळे cos 60 ची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल, बरोबर आहे. cos चा जर फॉर्म्युला घेतला तर cos c ची व्हॅल्यू काय असते, a² + b² - c²/2ab. cos 60 किती असतो, 1/2. सो आपल्याकडे 1/2 is equal to a² + b² - c²/2ab. सो टू काय झालं, कॅन्सल, कारण इकडचं तिकडे गेला तर मल्टिप्लाय होईल, राईट. सो आपल्याकडे ab is equal to a² + b² - c² अशी व्हॅल्यू आली, बरोबर आहे. सो इथे आपण ॲडजस्ट करणार आहोत. सो काय काय ॲडजस्ट करावं, a² + b² - c² + ac + bc is equal to ab + bc + ac. ओके. आणि अजून आपल्याला काही ॲडजस्ट करता येईल याच्यामध्ये सांगा. जर आपण टर्म्स घेतल्या आपल्याला 1/a+b+c 1/a+c + 1/b+c असं ॲडजस्ट करायचं. सो काय करणार, दोन्ही साईडने आता इथे काही ॲडजस्टमेंट होईल ना, चेक करा ना. काय आपण कॉमन काय काढू शकतो त्याच्यामधनं, सी काढू शकतो. हा बघा आता आपल्याला जो ॲडजस्ट केला त्याच्यामुळे कॅन्सल परत आपण पहिलं स्टेप करायचं, मग हे असंच करत राहायचं इथे, राईट. अशा कोणत्या टर्म्स आहेत आपल्याला प्लस साईन पाहिजे, बरोबर आहे. तर इथे आपल्याकडे कोणतं मायनस साईन आहे, c². आपल्या या टर्ममध्ये मायनस साईन आहे का, नाही आहे. म्हणजे आपल्याला आपल्या आन्सरमध्ये पण आपण जे काढलं त्याच्यामध्ये मायनस साईन पाहिजे का, नाही. सो म्हणजे c² ला तिकडे पाठवा, तो काय होईल प्लस. म्हणजे इथे आपल्याकडे a² + b² + ac + bc is equal to ab + bc + ac minus का आला +c, बरोबर आहे. आता बघा a
तर इथे जर आपण बघितलं सी ह्या दोन टर्ममधनं आपण ए कॉमन काढला तर ए प्लस सी भेटतोय आणि रिमेनिंग दोन टर्ममधनं जर मी बी कॉमन काढला तर बी प्लस सी भेटतोय. बरोबर का? सेम इकडे काय आहे चालू बी कॉमन काढला तर ए प्लस सी पाहिजे आपल्याला. मग इथं काय करायचं आपण बी कॉमन बी कॉमन काढला ए प्लस सी आणि इथं सी कॉमन काढला. ए प्लस सी बरोबर आहे. सो याला आपण असं लिहू शकतोय बी प्लस सी ए प्लस सी. बरोबर आहे का? कॉमन याला घेतला बी प्लस सी भेटतो आणि इकडे आपल्याकडे काय भेटते ए प्लस बी राईट इंटू नाही इथे काही नाही करता कारण सेम टर्म नाही आहे आपल्याकडे राईट. सो आपल्याकडे ही टर्म ॲज इट इज होता. सो ए इंटू ए प्लस सी प्लस बी इंटू बी प्लस बी प्लस सी. ओके. अजून काय करताय आपल्याला 1/1 पाहिजे. मग या टर्मने जर मी इकडे मल्टिप्लाय किंवा दोन्ही टर्मला या टर्मने डिवाइड केलं बरोबर आहे. काय बघा इथं आपल्याकडे ए प्लस सी अपॉन बी प्लस सी ए प्लस सी प्लस बी इंटू बी प्लस सी अपॉन बी प्लस सी ए प्लस सी इज इक्वल टू काय होते 1. बरोबर आहे. सो आता इथे ए प्लस सी कॅन्सल इथे बी प्लस सी कॅन्सल काय टर्म ए अपॉन बी प्लस ए अपॉन बी प्लस सी प्लस बी अपॉन ए प्लस सी इज इक्वल टू 1. बरोबर आहे. सो आता इथे मला 1 पाहिजे. काय पाहिजे 1. सो मी काय केलं बघा इथे ॲडजस्ट 1 प्लस ए अपॉन बी प्लस सी प्लस 1 प्लस बी अपॉन ए प्लस सी इज इक्वल टू 1 प्लस 1 प्लस 1. इकडे मी 2 1 ॲड केले इकडे 2 1 ॲड केले. बरोबर आहे. सो आपल्याकडे इथे काय आहे याला क्रॉस मल्टिप्लाय केलं इथे याला क्रॉस मल्टिप्लाय याला ब्रॅकेट केलं बी प्लस सी प्लस ए काय करतो ए प्लस बी प्लस सी अपॉन बी प्लस सी क्रॉस मल्टिप्लाय केलं प्लस इथे ए प्लस बी प्लस सी ए सी ने हा घे ना ए प्लस बी प्लस सी अपॉन ए प्लस सी इज इक्वल टू 3. दोघांमध्ये पण ए प्लस बी प्लस सी कॉमन आहे. बाहेर काढला आणि इकडे पाठवलं बघा डिवाइड मल्टिप्लायचं. सो आपल्याकडे काय येणार आहे 1 अपॉन बी प्लस सी प्लस 1 अपॉन ए प्लस सी इंटू इथे घेणार आपण ए प्लस बी प्लस सी. बरोबर आहे इज इक्वल टू 3. मग या ए प्लस बी प्लस सीला मी इकडे ट्रान्सफर केलं ए प्लस बी प्लस सी तो मल्टिप्लायचं काय झाला डिवाइड आणि जी सम इथे आहे का आपल्याकडे म्हणजे आपला आन्सर काय झाला 3 अपॉन ए प्लस बी प्लस सी. कळले. झाले. बघा आता याच्यामध्ये जे सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की आपल्याकडे ABC AB मध्ये मग AB मध्ये असं तर आपलं रिलेशन काय होतं 2B is equal to A plus C. बरोबर आहे. अजून एक रिलेशन आपल्याकडे A plus B plus C is equal to 2S. बरोबर आहे का 2S.
म्हणजे काय होतं 3b यस 3b इज इक्वल टू a प्लस b प्लस c म्हणजेच काय झालं होतं 3b इज इक्वल टू 2s म्हणजे s ची व्हॅल्यू किती झाली 3b ही यूज करायची आपल्याला ओके आता आपल्याकडे जे रिलेशन दिले साइन a बाय 2 इंटू साइन c बाय 2 अपॉन साइन b बाय 2 याचे फॉर्म्युले काय आहे अंडर रूट मध्ये फॉर्म्युले होते मोठे असतात. हो मग मोठे मोठे मग मोठे मोठे करायचे नाही काय ते फॉर्म्युले सांगा कसे लक्षात ठेवायला ते साइन ऑफ ए अपॉन बी ए त्याचा फॉर्म्युला होता असेल तो एस मायनस बी एस मायनस सी अपॉन बी सी साइन जर असेल तर इकडचा ए इकडे येत नाही एकदा एस मायनस बी एकदा एस मायनस सी जर बी असता तर इकडे एस मायनस ए एस मायनस सी अपॉन काय असतं ए सी असतं राईट सो इथे आता ते फॉर्म्युला आपण अप्लाय करू बघा एकाच आता सगळे एका रूटमध्ये घेतो किंवा आपण सेपरेट सेपरेटच घेऊ म्हणजे तुमचं कन्फ्युजन आहे सो इथे आपल्याकडे एस मायनस बी एस मायनस सी अपॉन बी सी इंटू अंडर रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस बी अपॉन ए बी आणि अंडर रूटमध्ये खाली येणार आहे एस मायनस ए एस मायनस सी अपॉन ए सी बरोबर आहे मग आता आपल्याकडे इथे हे सगळ्यांनी जर रूट कॉमन केला सगळ्यांचा रूट जर कॉमन केला तर हा डिनॉमिनेटर कुठे जाणार वरती आणि इथला डिनॉमिनेटर कुठे जाणार खाली मर्ज होतात ना राईट सो इथे मी डायरेक्टली बघा अंडर रूट ऑफ ए सी इंटू एस मायनस बी एस मायनस सी एस मायनस ए एस मायनस बी सगळा न्यूमरेटर इकडचा खालचा डिनॉमिनेटर कुठे गेला वरती आता इथे उरलं काय आपल्याकडे डिनॉमिनेटरला तर आपल्याकडे एस मायनस ए एस मायनस सी इंटू बी सी इंटू ए बी सर इथे मोबाईलमध्ये ॲडमिट ओके जे लगा की वायर से काय ओके सो इथे काय करायचं आपल्याला तर बघा इथे ए सी कॅन्सल होईल इथला ए आणि इथला सी कॅन्सल होईल क्लिअर आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला काय कॅन्सल होईल एस मायनस ए कॅन्सल झालं एस मायनस सी कॅन्सल झालं मग उरलं काय आपल्याकडे एस मायनस बी उरलाय म्हणजे एस मायनस बीचा काय झाला स्क्वेअर स्क्वेअर काय होईल कॅन्सल डिनॉमिनेटरला काय उरलंय बी स्क्वेअरचा स्क्वेअर झाला कॅन्सल म्हणजे इथे आपल्याकडे टर्म अशी बघा एस मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर बरोबर आहे सो इथे स्क्वेअर कॅन्सल झाला एस मायनस बी अपॉन बी पण आता इथे एस ची व्हॅल्यू आपण काय काढली होती 3b अपॉन 2 3 इथे टाकलं सो 3b अपॉन 2 मायनस b अपॉन b सो इथे किती येते 3b मायनस 2b अपॉन 2b बरोबर आहे का सो इथे आपल्याकडे 1b अपॉन 2b b कॅन्सल झालाय 1/2 आहे का आपल्याकडे 1/2
आता आपल्याकडे टॅनची जी व्हॅल्यू आहे ती माहिती आहे आपल्याला, साइन अपॉन कॉस्ट असते टॅन. साईनची व्हॅल्यू आता आपण बघितली, बरोबर आहे. म्हणजे टॅनची व्हॅल्यू काय असणार आहे, टॅन a/2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एस इंटू एस मायनस, सॉरी नॉट एस, एस मायनस बी एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस ए. ओके. सो इथे आपल्याकडे जेव्हा ए घेतो टॅनमध्ये तो एक असतो डिवाइड, कारण कॉसमध्ये काय करतो आपण रिमेनिंग नाही घेत, जे उरलेलं म्हणजे जो अँगल आहे तो तिकडे घेतो, आणि खाली आपल्याकडे बी सी काय होते कॅन्सल, बरोबर आहे ना राईट. सो आपल्याकडे ही साईन a/2 ची व्हॅल्यू जशी d/2 ची व्हॅल्यू पण आहे ना, टॅन d/2 ची व्हॅल्यू काय असणार आहे, s minus a s minus c s minus a s minus c into s into s minus b. बरोबर आहे. दोन्ही व्हॅल्यू आपण फॉर्म्युला टाकले. आता मी पूर्ण एकच व्हॅल्यू घेतो, म्हणजे दोन्ही एकाच घेतो. ओके. काय येणार आहे, s minus a सॉरी b s minus c upon s into s minus a minus under root of s minus a s minus c upon s into s minus b. इथे आपल्याकडे s minus b s minus c upon s into s minus a plus under root of s minus a s minus c अपॉन एस इंटू एस मायनस. तर ते आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो. जेव्हा क्रॉस मल्टिप्लाय करणार तेव्हा बघा ना एस मायनस बी एस मायनस बी एस मायनस बी स्क्वेअर म्हणजे तो काय झाला, स्क्वेअर रूटच्या कुठे आला बाहेर, स्क्वेअर स्क्वेअर काय झाले कॅन्सल. अंडर रूटमध्ये काय उरलं मग आपल्याकडे एस इंटू एस मायनस सी, बरोबर आहे. मायनस इकडून याला मल्टिप्लाय करा, एस मायनस ए एस मायनस ए एस मायनस ए स्क्वेअर 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 काय झाला कॅन्सल. रिमेनिंग काय होणार ब्रॅकेटमध्ये एस इंटू एस मायनस सी अपॉन इथे सेम होणार. सो फक्त मधलं साईन होईल प्लस. सो इथे काय एस मायनस बी अंडर रूट ऑफ एस इंटू एस मायनस सी प्लस एस मायनस ए अंडर रूट ऑफ एस इंटू एस मायनस सी, बरोबर आहे. मग इथे एस इंटू एस मायनस सी हे सगळ्यांमध्ये कॉमन आहे,
प्लस एस मायनस ए, बरोबर आहे. ब्रॅकेट जर सॉल्व केला तर काय येईल आपल्याकडे, एस मायनस बी मायनस एस प्लस ए, बरोबर आहे. आणि डिनॉमिनेटरला काय येणार आहे, एस मायनस बी प्लस एस मायनस ए. सो इथे काय झालं, कॅन्सल, एस एस कॅन्सल झाला, इथे काही कॅन्सल होतोय का, नाही. सो इथे येणार आपल्याकडे ए मायनस बी अपॉन 2s मायनस बी मायनस ए. 2s म्हणजे काय, ए प्लस बी प्लस सी. सो इथे येणार आहे ए मायनस बी अपॉन ए प्लस बी प्लस सी मायनस बी मायनस ए. सो आपल्याकडे बी आणि ए काय झाले, कॅन्सल. सो आपल्याकडे ए मायनस बी अपॉन सी आहे ऑप्शनमध्ये. येस, सेकंड ऑप्शन बरं आहे. झालं. बरं, आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, सी स्क्वेअर आणि साइन 2b आहे, तर आपण तिथे हाफ अँगलचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. सो काय येतो, सी स्क्वेअर 2 sin b 2 sin b into cos b into cos b प्लस b स्क्वेअर into 2 sin c cos c, बरोबर आहे, राईट. सो इथे आपला आन्सर डेल्टा मध्ये पाहिजे. डेल्टा म्हणजे काय, एरिया ऑफ ट्रायंगल होता आपला 1/2 AB sin C. तीन फॉर्म्युले होते ना, 1/2 BC sin A आणि 1/2 AC sin B, बरोबर आहे, एरिया ऑफ ट्रायंगल. मग आता आपल्याकडे इथे साइन बी ची जी व्हॅल्यू आहे, तर साइन बी ची व्हॅल्यू काय असणार आहे, साइन बी ची व्हॅल्यू असं दिसते 2 डेल्टा अपॉन ए सी लिहू शकतो आपण, इकडची व्हॅल्यू इकडे ट्रान्सफर केली, बरोबर आहे. आणि साइन सी ची व्हॅल्यू काय असेल, तर 2a अपॉन 2 डेल्टा अपॉन ए, ही साइन सी ची व्हॅल्यू आहे, त्या व्हॅल्यू आपण इथे पुट केल्या. सो इथे आपल्याकडे सी स्क्वेअर 2 into 2 डेल्टा अपॉन काय झालं, बी ची व्हॅल्यू किती, बी ची व्हॅल्यू ए सी कॉस बी प्लस बी स्क्वेअर, इथे आपल्याकडे 2 into 2, सो 2 into 2 डेल्टा प्लस साइन सी किती आपल्याकडे ए बी कॉस सी, बरोबर आहे. सो इथे 2 into काय आला 4, इथे पण 2 into काय आला 4, दोघांमध्ये पण 4 डेल्टा आहे, कॉमन काढला. सो 4 डेल्टा इंटू इथे किती येणार आहे सी स्क्वेअर. तर याच्यामधला एक सी आणि इथला एक सी कॅन्सल केला. सो आपल्याकडे सी अपॉन ए कॉस बी प्लस इथे आपल्याकडे इथे एक बी कॅन्सल झाला. सो बी अपॉन ए काय झाले कॉस सी. सो दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. काय आहे 4 डेल्टा इंटू सी कॉस बी प्लस बी कॉस सी अपॉन ए, बरोबर आहे का. मग इथे प्रोजेक्शन तुम्हाला नाही का सी कॉस बी प्लस बी कॉस सी म्हणजे काय,
ए असेल तिकडे अल्टरनेट घेतो ना आपण, हो सिकॉन राईट. सो आपल्याकडे काय असणार आहे 4 डेल्टा इंटू ए अपॉन ए कॅन्सल झाला म्हणजे आन्सर काय आला 4 डेल्टा आहे का आपल्याकडे. सांगा बरं याचे फॉर्म्युले काय काय किंवा व्हॅल्यूज काय काय त्याचे इन्व्हर्समधल्या. येस असं जर फॉर्म्युला असेल साइन इन्व्हर्स ऑफ एक्स किंवा मायनस एक्स तर आपण काय लिहितो मायनस बरोबर आहे नक्की काय वेगळं लिहितो बरं कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स असेल काय लिहितो मायनस एक्स कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स आता आपण प्लेन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ने बघले इन्व्हर्स ऑफ पे पाय मायनस कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स ओके. सो कॉसला सेकला आणि कोसेकला पाय मायनस घ्यायचं बाकीच्यांना मायनस पुढे घ्यायचं कळलं का. येस आपल्याकडे हे जे फॉर्म्युले आहेत किंवा हा जे एक एक्झाम्पल दिलेलं आहे हे सगळे स्टँडर्ड अँगल आहेत 1/2 1/2 बरोबर. ओके. सो आपण काय करणार याला कन्वर्ट करून घेणार आधी प्लसमध्ये आणि मग आपण व्हॅल्यू अप्लाय करू. सो इथे पहिलीच व्हॅल्यू काय असणार आपल्याकडे पाय मायनस कॉस इन्व्हर्स ऑफ कारण आपण मायनसचा काय केला प्लस केला बरोबर आहे. देन मायनस 2 इंटू साइन इन्व्हर्स ऑफ 1/2 हे ॲज इट इज असतं. इथे काय असेल प्लस 3 इंटू पाय मायनस कॉस इन्व्हर्स ऑफ 1/2 आणि मायनस 4 मायनस मायनस करणार प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ 1 कारण मायनस साईन पुढे
आपण सांगितलं ना, राईट. सो आपल्याकडे कॉस इन्व्हर्स ऑफ 1/2. 1/2 कसली व्हॅल्यू कॉसची 60ची. म्हणजे आता याला थोडंसं एलॅबरेट करतो म्हणजे पुढे तुम्हाला सॉल्व्ह करणं सोपं जाईल. कॉस इन्व्हर्स ऑफ 1/2 असेल, याला आपण कन्सिडर केलं थीटा, तर या कॉसला इकडे घेऊन जातो का, आता इन्व्हर्सचा प्लेन फंक्शन झालं. 1/2 म्हणजे थीटाची व्हॅल्यू किती झाली, किंवा कॉस इन्व्हर्सची थीटाची पाय/3 झाली, बरोबर आहे. म्हणजे इथे किती येणार आपल्याकडे पाय मायनस पाय/3 मायनस 2 इंटू 1/2 कसली व्हॅल्यू 30 पाय/6 प्लस 3 पाय मायनस 3 इंटू आपल्याकडे 1/2 कसली 45 आहे. सो 3 पाय/4 प्लस 4 इंटू पाय/4. 1/2 कसली पाय/4 45. ओके. सो आता याला कॅल्क्युलेट करायचं. अर्थ का सांगा बरं काय झालं. एक्झाम्पल व्यवस्थित थोडेसे नवीन एक्झाम्पल वाटते, थोडे टफ लेवलचे. हो हे विचारले असे एक्झाम्पल विचार आपल्याला असं वाटतं की खूप अवघड आहे, पण थोडंसं माहीत असतं त्याचा बॅकग्राऊंड तुम्हाला एकदम छान सॉल्व करता येतं. आपण परत कसं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या रिव्हिजन घेऊन एकदा तुमचं झालं तेव्हा परत एकदा आपण थोडी नवीन एक्झाम्पल घेऊ, हेच नाही नवीन एक्झाम्पल घेऊयाची, तुमची अजून चांगली प्रॅक्टिस होईल. हो चॅप्टर समजा तुमचे याच्यावर जास्त ना ते टॅनवाले एक्झाम्पल ना, हाफ अँगल डबल अँगल ते वाले एक्झाम्पल सांगायचे. आणि ते टॅन इन्व्हर्सचे जे आहेत ना ते बोर्डचे जरी गेले डिस्टन्समध्ये जरी त्याच्यात चेंज काही हे एक मन असेल तुम्हाला अँगलमध्ये बाहेर आणि इन्व्हर्सचे फॉर्म्युले व्यवस्थित करत कारण फॉर्म्युले जर आलं एक्झाम्पल खूप सोपे ते सॉल्व करायचे एकदम तुम्हाला कळलं पाहिजे. हे डायरेक्ट येणार नाही, खूप प्रॅक्टिस करायला लागेल. ओके पण मग त्याची प्रॅक्टिस राहून म्हणजे आता हे असे एक्झाम्पल झाले असे भरपूर एक्झाम्पल तुमचे रेफरन्स असेल कोणते रेफरन्स होते तुमच्याकडे? त्यांनी कोणत्या कॉम्पिटिशन्स
टार्गेटचं आहे. तुम्ही म्हटले नाही दुसरं फर्स्टमध्ये घेतले नाही का first? याच्यात अजून थोडीशी डिफिकल्टी ते आहे असे पण याच्यापेक्षा पण जास्त नाही. आता एक आपण तुम्ही सिटीचं वापरतो तुम्हाला सिटीज द्यायची मध्ये ह्याच्यात काय करायचं येणे होऊन जाईल. मेन्स करायचं असेल तर मध्ये सी टी करायचं असेल तर त्याच्यात किंवा त्याचे जे पहिले जे एक्झाम्पल आहेत ना थोडे लो लेवलचे ते करायचं त्याचं चांगलं होतं. पण कन्सेप्ट ह्याच आहे चेंज होऊन जाईल. एक्झाम्पल चेंज होईल कन्सेप्ट नाही चेंज होईल आणि फॉर्म्युले पण चेंज होईल. सो मॅथ्समध्ये थोडा बेनिफिट आहे. कुठल्याही बुक रेफर केलं तरी तुम्हाला फक्त फॉर्म्युले तेच राहणार आहे कन्सेप्ट तेच राहणार आहे. फक्त तुमचं थोडंसं टेक्स्ट इकडे तिकडे होतं किंवा एखाद्या कन्सेप्ट दुसऱ्या ह्याच्यात जास्त आहे तेवढं होतं दुसरं बाकी काही. तेवढं